सुरमई, पापलेट, कोळंबी तुम्हाला जगाच्या कोणत्या पण कोपऱ्यात मिळेल, पण हे बारीक मासे तुम्हाला फक्त आणि फक्त आमच्या कोकणात मिळतील. तर आज दारावर आले होते नदीचे मासे, आणि नदीचे मासे म्हटलं की मला कोणच अडवू शकत नाही. मम्मीला बोलली मस्तपैकी 2 वाटे घ्या, आपण भाकरी सोबत सुक्के बनवून खाऊया. इकडे माझ्यासोबतच भदू पण खूप एक्साइटेड होता, कारण हे मासे त्याने पण फर्स्ट टाइमच बघितले होते. आणि हा डाकू मी त्या मावशीला लाडी गोडी लावून फ्री मध्ये घेतला. तर अशा प्रकारे मम्मीने सगळे मासे मस्त स्वच्छ करून घेतले, आणि आज आपण ही रेसिपी आंबा टाकून बनवणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण बघा. माशांना मस्तपैकी हळद, मसाला, तेल आणि मीठ टाकून घेतलं, सोबतच पेरलेली लसूण आणि आंबा टाकला, आणि हे सगळं मस्तपैकी एकत्र करून घेतलं. आता आम्ही सुक्के बनवतोय म्हणून थोडं कमी पाणी टाकणार आहोत. तुम्हाला जर रस्सा हवा असेल तर पाणी थोडं जास्त टाका. आता पाणी टाकून लंगडी गॅसवर ठेवा आणि मस्त असं दणदणीत कढई येऊ द्या. शक्यतो ही रेसिपी लंगडीमध्येच बनवा, म्हणजे ते छान पसरट राहतात. 10 मिनिटात हे मासे शिजतात, जास्त हलवायची गरज नाही. मध्ये फक्त एकदाच चमचा मारा, नाहीतर ते तुटतील. आणि अशा प्रकारे आपले बारीक मासे तयार झालेले आहेत. भाकरी सोबत मस्त एन्जॉय करा, आणि जर ही रेसिपी बनवलीत तर मला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका कशी झाली.